हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आज आपल्या KGLचा चौथा दिवस आणि आज आपण जाणार आहोत सत्सरकडे। आणि आजची जी आपली ट्रेक आहे ती अर्ध्या दिवसाचीच आहे, कारण की जो लंच आहे तो आपला डायरेक्टली बेस कॅम्पवर होणार आहे सत्सरच्या। तर गडसर लेक टू सत्सर असा आजचा प्रवास असणार आहे। आणि आत्ता मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन चाललो जिथे आपला हा बेस कॅम्प आहे। तर त्याच्या बाजूलाच म्हणजे ह्या साईडला जे ग्लेशियर्स वितळतात त्याची एक ओढा, एक नदी होते। तर आपण आता ती पाहायला चाललोय। चला तर मग जाऊया। तर ही झाडी बघा आणि फुलं बघा, सी दिस। ठीक, आता आपण जाऊया पुढे। आपली ट्रेक आहे ना ती आपल्याला ह्या डोंगरावरून चालू करायचं आहे। आणि जे एक ग्रुप आहे तो ऑलरेडीच पुढे चाललेला आहे बघा, हे बघा चाललेत। तर असंच आपल्याला चालत ह्या डोंगरांच्या मागे जायचं आहे। आत्ताशी थोडं सूर्यदेव आपल्याला दर्शन देत आहेत। सुबह का एक्सरसाइज चल रहा है, वार्म अप बिफोर ट्रेकिंग स्टार्ट। 5 ठीक है। स्नो ब्रिज पे हमेशा हर एक बंदा अकेला चलेगा, ठीक है। वहाँ पे ऐसा नहीं कि सारे साथ में चले हुए एक दूसरे के साथ चले फोटो बना रहे हैं, वीडियो बना रहे हैं, ये नहीं होगा, ठीक है। वहाँ पे 1 बाय 1 क्रॉसिंग करनी पड़ती है। उसके बाद ये ऐसे कंटूरिंग करनी पड़ती है, देखो यहाँ से लेके पूरे तक जहाँ तक दिख रही है नज़ारा, वहाँ तक पूरा कंटूरिंग है इस तरह से, ठीक है। तो ऐसे जाना है तो एक लाइन में चलना है, ठीक है। हाउ टू टाइट योर शू लेसेस। ये है कि हाई एंकल वाला ना, सबका हाई एंकल वाला ये आपको जोड़ दिया, आपका स्पोर्ट वाला शूज है। ओके, तो बेसिकली करना कुछ नहीं है। जिनको नहीं दिख रहा थोड़ा इस तरह आ जाओ, ठीक है। शू लेसेस बांधने का तरीका ये है, देखो अगर आप कभी भी शू खरीदने जाओगे मार्केट में, ट्रैकिंग के लिए खरीद रहे हो, हमेशा ध्यान रखना है कि ये जो है ना आपका शूज़ के पीछे में ये 2 उंगली का गैप होना चाहिए, ठीक है। यहाँ पे ऐसे 2 उंगली जाना चाहिए अंदर, ठीक है। कभी भी ऐसा फिट नहीं पहनना, हमेशा एक साइज बड़ा, ठीक है। एक साइज इन द सेंस 0.5 बड़ा, ठीक है। तो शू लेसेस को टाइट करना कैसे है, देखो हाउ टू टाइट शू लेसेस। यहाँ तक ये ऑलरेडी टाइट होती है, ठीक है। उसके बाद यहाँ पे 2 ट्विस्ट लगा दो, ठीक है। ये बैच हो गया, ये नहीं खुलेगा अब, ओके। उसके बाद क्रिस क्रॉस मैनर में, हमेशा क्रिस क्रॉस मैनर में, ठीक है। यहाँ पे हुक रहता है, क्रिस क्रॉस, हुक रहता है, क्रिस क्रॉस, हुक रहता है, क्रिस क्रॉस। ये हमेशा ऊपर तक करना है। कोई लोग क्या कर देते हैं, इसको ना इस तरह से कर देते हैं, ये जो 2 हुक है ना इसको एक साथ करते हैं, ये फिर टाइट नहीं होता है। अगर ये आपको अच्छी तरह से आप ये टाइट कर दोगे ना, ये वाला इस तरह से, तो आपका एंकल ट्विस्ट होने का खतरा नहीं है। तभी ये एंकल लेंथ वाला है। तो जूता कभी खरीदोगे तो ये एंकल लेंथ वाला ही खरीदना, ठीक है। हो सके तो इससे थोड़ा बड़ा। तो सेम चीज़ है, यहाँ पे 2 ट्विस्ट लगा दो, अब नहीं जाएगा ये कहीं, ठीक है। उसके बाद यहाँ पे पकड़ो एक छोटा सा म्यूल नॉट, इस तरह से टाइट हो गया, ठीक है। अब इसको पकड़ो, इसके ऊपर एक छोटा सा म्यूल नॉट, इस तरह से, ठीक है। एंड दैट इज इनफ एनी टाइम। दिस इज द सर्वाइविंग वाटर, ओके। लाइक प्लेस योर palm like this and then like this. So this level water should be always inside the water bottle. It's a surviving water. Unless or until you are not dying, you will not consume it. तो मतलब ये आप जब तक आप टेंट में नहीं पहुंचोगे, कैंप साइट नहीं पहुंचोगे, तब तक ये लोगे नहीं, ठीक है। तो मतलब वो ये आपके पास 2 बोतल है तो 1 बोतल खत्म हो गया, 1 बोतल का इतना रहना चाहिए। 3 बोतल है तो 2 बोतल खत्म हो गया, तीसरा बोतल का इतना रहना चाहिए। 1 बोतल है तो 1 बोतल का इतना रहना चाहिए। रूल ऑफ वॉटर। हा, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपली जी ट्रेक आहे ती छोटी ट्रेक आहे आणि ती ट्रेक आता आपण स्टार्ट केलेली आहे। तर आजची ट्रेक आपण 7:25 स्टार्ट केले आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण ह्या डोंगरावरून जाणार आहोत, ठीक आहे। तर हे मागचे बडीज, ऑल दिस गाय आर गोइंग नाव। भाई हाय। आता आपण जे चाललोय ना तिथून आपल्याला जवळून ग्लेशियर बघायला मिळतंय, मी तुम्हाला दाखवणार ते। See the glacier, guys.
हे बघा ग्लेशियर. हे बघा ग्लेशियर. आता आपण जिथून चाललो होतो बघा, हे जे काय आहेत ना आपले गाईज आता इथून चालतायत, परंतु ग्लेशियरवरून चालताना आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागणार आहे, कारण की आपले शूज हे तिथून स्लिप मारू शकतात. आता आपण इथून चाललोय. हा रस्ता कसा निसरडा आहे. आणि मित्रांनो, जे कोण काश्मीरला फिरायला येत असतील ते ग्लेशियरवरती चालतच असतील, पण आम्ही ट्रेकला आलेलो आहेत आणि व्हेरी फर्स्ट टाइम म्हणजे डे 4ला आणि डे 4ला आम्ही ग्लेशियरवरून चालतोय. इट्स व्हेरी नाईस टू अस अँड हा अनुभव खूप चांगला आहे. आय हॅड टू टच दिस ग्लेशियर. आपण उभे आहोत ना, तो ग्लेशियर आहे आणि पाहू शकता की जो खालचा भाग जो आहे तो ग्लेशियरच्या खालून पाणी चाललेलं आहे. आणि आता आपल्याला असं वरती जायचंय. सो फॉलो मी गाईज. बघा आता आपण ज्या पॉइंटला आहोत ना, तर त्या पॉइंटला आल्यानंतर हा व्ह्यू बघा कसा दिसतो तुम्हाला. आपल्याला सगळं चढून जायचं आहे आणि इथे काही फोटो सीन आहे वाटतंय आणि हे सगळं असं वरती चढून टॉपला जायचं आहे. आता पाहूया कसं आहे ते. तर आता आपल्या पुढे चाललेत ना ते हरीश भाई आहेत. हे हरीश भाई, हाऊ वाज युअर एक्सपीरियन्स टुडेस ट्रेक? ಟೂ ಗುಡ್. ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿದೆ ಪ್ರಪಂಚ. ಕಾಶ್ಮೀರ ಟ್ರೆಕ್ ಕೂಡ ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಲೈಫಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದ್ಸಲ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಕಮ್ ಅಂಡ್ ವಿಸಿಟ್, ಫೀಲ್ ದಿ ಮೌಂಟೇನ್ಸ್. Yeah, correct. In which language you talk now? ಕನ್ನಡ. Yeah, he talked in Kannada now. Okay. तर आजची जी आपली ट्रेक आहे ना ती ऑलमोस्ट 14,000 फीट आपल्याला चढायचं होतं. व्हेरी स्टार्टिंग म्हणजे तो आपण ट्रेक चालू करतो आणि आता आपल्याला सफारीचा भाग येणार आहे. तर पाहूया पुढे जाऊन. हा रस्ता पाहन ना किती निसरडा आहे बघा. हा बघा असं निसरडा आहे. जर पाऊस पडला असता ना आमचे चालायचे वांदे झाले असते कालच्यासारखे. ठीक आहे. तर ही स्टिक जी आहे ना ही नेसेसरी आहे, कारण की या स्टिकच्या एंडला ना टोक आहे. तो टोक असं इथं टोचला ना की आपल्याला बॅलन्स घेता येतं, ग्रिप घेता येते. आता 4.5 किलोमीटर आम्ही चढून आलेलो आहोत. म्हणजेच हे आपण 1400 फूट वरती आलो ना. हा, तर आम्ही 1400 फूट आता वरती चढून आलोय ना. एन्जॉईंग दी कावा, सी दी कावा. आणि ह्या काव्याची किंमत किती माहिती आहे तुम्हाला? 100 रुपये. फक्त 100 रुपये. फक्त 100 रुपये एक कावा. सी सह्याद्री, नेवर फॉरगेट. तिकडे 10 रुपयात चहा. आय लव्ह सह्याद्री. बघा इथे आल्यानंतर अशा प्रकारचे एक स्टॉल आहे आणि असं सामान विकायला. आणि आता आपल्याला तिकडे चालत जायचं. ये हमारे भाई है, ये जयपुर से. हाँ, और हर एक जन है ना वो अलग अलग जगह से आए हैं. कोई जयपुर से आया है, कोई मसूरी से आया है, कोई कर्नाटक से आया है, कोई बेंगलोर से. असे भरपूर ठिकाणून प्रत्येक जण आलेत. आणि मला तुम्हाला एका अशा माणसाची भेट घालून द्यायची. हे आपले पुण्याचे सर, प्रशांत सर. हे खूप उत्कृष्ट अशी फोटोग्राफी करतात. चलो. और ये हमारे भाई साहब. हेलो. अजून एक तुम्हाला व्यक्ती दाखवायचे आहेत. आमचे किल्लर किरण सर. हे बघा चाललेत पुढे. आणि दुसरे एक सर आहेत ते पुण्यावरून आलेले आहेत. हे आमचे किरण सर. से हाय. हाऊ आर यू? वी आर गुड. यंगेस्ट मेंबर ऑफ द ट्रेक. यस सर. तुमचं वय सांगा. 16. दॅट्स अ ग्रेट. हा, हे पण सर आहेत, ते पण पुण्यावरून आलेले आहेत. यस यस.
ओके, तर बघा मित्रांनो, तुम्ही घरात बसलेत आणि आम्ही फिरतोय काश्मीर की वादिया. हाँ सही कहा ना, या जन्नत. फोटोग्राफीसाठी फेमस स्पॉट आहे आणि जो 4th डे असतो तुमचा, ते तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फोटोग्राफी अलाव करायला देतात 4th डेला. आणि आज आमचा 4th डे आहे. तर हे व्ह्यूज बघा, ह्या व्ह्यूजवर भरपूर लोक असं फोटो काढत असतात. आणि बेसिकली तुम्हाला मी सांगितलंच की जर तुम्ही वरचा पोर्शन जर पाहिलात तर जो कोणी विंडोज वगैरे यूज करत असेल तर ताई हा फोटो बघा, तुम्हाला तिथली आठवण येईल 100%. हे आपने बाय फ्रॉम पिंक सिटी. 4 दिवस आपण ट्रेक करतो, पण आज आपल्याला आपले मित्र भेटलेत मुंबईचे. काय नाव मित्रा? माझं नाव महेश. महेश. ओके सुप्रिया शिंदे. ओके, हाय हाय. यंग मॉम यशोदा. तर आता हे बघा, केवढा चांगला रोड आहे ना. आणि इथे येणारे ट्रेकवाले अशिक्षित तर नसतात, सुशिक्षित असतात, कारण की एवढे 1000 रुपये खर्च करून येतात. तर इथं आल्यानंतर याची घाण का करता तो? जे कोणी करत असेल असं करू नका. इन फ्युचर जर कोणी ही व्हिडिओ बघून जर येणार असेल तर हे रिफ्रेशमेंट देतात आपले ट्रेक लीडर सकाळी, आणि त्यांचं कार्य ते करतात. मग आपण आपला जो काही कचरा आहे तो आपल्या बॅगेत टाका ना. काश्मीरी ॲपल मी तुम्हाला दाखवेनच आपण जेव्हा श्रीनगरमध्ये गेल्यानंतर. पण आता हा आम्ही ट्रेकमध्ये खातोय आणि याची किंमत आहे एकाची 50 रुपये. असं वाटतंय ना हा पण एक लेक असावा, कारण की आता सगळं ते सुकलंय. आणि इथे थोडंसं आहे, हे बघा, हे थोडंसं आहे, पण रेस्ट जेवढं पण जो आहे ना सगळं सुकलं आहे. आणि ह्या सस्सरवरती जेवढे पण लेक्स होते ना, बहुतेक लेक्स हे सुकलेत. आता तर आपल्याला एकच लेक दिसलाय. तर आता आपण ना सत्सरचं आपली ट्रेक आहे ना ते आपण ऑलमोस्ट कम्प्लीट केलेली आहे. आणि तुम्ही तिथे पाहू शकता की तिथे आपले टेंट्स लागलेत आणि हा एक लेक आहे. ठीक आहे, तर सत्सरमध्ये असं सांगण्यात येतं की एकूण ते 7 लेक आहेत. पण ग्लोबल वॉर्मिंग म्हणा की अशा काही कारणांमुळे आता इथे काही लेक्स आहेत ते सुकलेले आहेत. तर आतापर्यंत आपल्याला इथे फक्त 2च लेक दिसले. एक तिकडे पहिल्यांदा पाहिला आणि हा दुसरा आहे. कारण की जर तुम्ही इथे पाहाल ना तिथे ग्लेशियर बिलकुल प्रमाणात नाही आहे, आणि ग्लेशियर नसल्यामुळे इथं पाण्याचा सोर्स येत नाही, त्याच्यामुळे ते लेकचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे बघा, हे 2 जण दिसत आहेत ना, हे पंकज सर ब्लॅकमध्ये आणि जो बाकी बाजू में हमारे कमल सर, तो ये दोनों भी ट्रेक लीडर है. एक पीछे रहता है, एक आगे रहता है. These are both are the very good team leaders. तर जिथून येत आहेत ना, तर आता लेकला पाणी कमी असल्यामुळे तिथून येते. अदरवाईज आपल्याला वरून यावं लागतं. ते सर्व लेकमधूनच येत आहेत. हे बघा, हा सस्सर लेक 2 हा इथं बॅनर लावलेला आहे. आणि सस्सर लेक 3चा बॅनर तिकडे होता खाली. ॲक्च्युली सेमच आहे, पण मी तो कॅप्चर नाही केला, त्याची हालत थोडी खराब होती. हे बघा, सस्सर लेक 1 म्हणजे 3, 2, 1 हे इकडे होते. हे बघा, ही आजची आपली कॅम्प साईट. आणि आता तुम्ही जी गरमी पाहिली ना, तर हेच वैशिष्ट्य आहे हिमालयाचं. कधी गरमी असते, कधी पाऊस पडतो, कधी एवढं थंड पडतं की स्लिपिंग बॅगमध्ये झोपून सुद्धा थंडी वाजते. आणि आम्ही झोपताना 4-4 लेयर घालतो. त्याच्या कोणत्या कोणत्या लेयर्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि आता उन्हामध्ये आम्ही टेंटच्या बाहेर नाही निघू शकत ॲक्च्युली. हा बघा, आम्ही टेंटमध्येच बसलोय. हे बघा, फाडू मजा आ रही है दोस्तो. हे बघा, आता बिकटवरती आपण बिकटच्या बेस कॅम्पवर आहोत. आणि तर मग त्यात आपलं हॉट लंच झालं, त्याच्यामध्ये राजमा चावल होतं. आणि आता संध्याकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आम्हाला दिलेले आहे ताई गोलगप्पे. पण ज्या आता आपल्या बेस कॅम्पवर आहोत ना सस्सरच्या, तर त्याच्यापुढे सुद्धा लेक्स आहेत. तर हे बघा, हे जी काही चाललेत ना, हे बघा, तर आपण पण तिकडे चाललोय ते लेक्स पाहिलं.
आता आपण हा जो लेक बघतोय ना, तर तुम्हाला मी सांगितलेलं, तर इथलं पण ग्लेशियर्सच राहिले नाही, ग्लेशियर राहिलेच नाही, त्याच्यामुळे इथलं पाणी पण कमी झालं आहे. जर तुम्ही केअरफुली जर पाहिलं ना, हे जे निशाण दिसत आहेत ना, इथपर्यंत पाणी असायचं, हे एखादे ब्राऊन कलरचे, पण इथलं पाणी झाले कमी. पण हे खूप सुंदर लेक आहे बघा तुम्ही. So this one is Satsar 5. Okay. When we were crossing through that area, you probably see like 4 lakes over there in a row. Now this is 5 and 6 is behind that rock, and then 7 is, it is says that the 7th lake is over there, over that rocks or that mountains. So this is all come in like glacial lakes. Okay, and this is between Sindh Valley and Tolai Valley. And if you'll see, like in right side of you, there is a hump-like structure, a D-shaped mountain. That is Harmukh. Okay. Harmukh. It is the second highest mountain in Kashmir, which height is like 5,100 and approximately something like that. And these all are the glacier originated lakes. And if you'll see, now the glacier has its peak, like it is now ending. It is says that in upcoming 10 years now glacier will be like melted in 70%, like whatever the glaciers we have in Himalayas will melt it 70%. So this is very sad news again. And but if you'll see, the lakes here are like all are oligotrophic lakes. Oligotrophic Three means? categories, main 3 categories lakes, which are like oligotrophics, mesotrophic and the eutrophic, and there are 2 sub categorized lakes, but the main are like 3, which is oligotrophic is this one, because you will see less algae here and less what we say bacteria and contaminate, and you can just directly pour your bottle and drink directly from this, because it has the highest minerals level, and then it is the purest one. And if you'll see, like mesotrophic is a little bit, like contaminated and little bit more algae or whatever inside that, and that is also good for like drinking. You can drink that also, but eutrophic you can't just. That is like the stable, what do we say, lake, which you can't just drink. That is the muddy one and so much contaminated and so many bacteria inside it. So these are the some kind of categories. And So the what else? Sorry. so the bluish and green color is because of that lack of algae. Actually, the thing is that's also matter. That's and the minerals inside it. So minerals reflect the suns. No, actually, that reflects the suns, and the colors, green and the blues are like because of the minerals. That's why. We are playing the game. तो लोगों में समझ में नहीं आ रहा है. This is a discussion round.